महाराष्ट्रात शेतजमीन आहे किंवा घेण्याचा विचार करताय, मग एक गोष्ट माहिती असायलाच हवी. आपल्या जमिनीचा कायदेशीर प्रकार नेमका कोणता आहे हे ऐकायला साधं वाटेल, पण हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण महाराष्ट्रातल्या शेतजमिनीचे कायदेशीर प्रकार एकदम सोप्या शब्दांत समजून घेऊया. आता हा प्रश्न का महत्वाचा आहे, बरोबर? कारण बघा, तुमच्या जमिनीचा कायदेशीर प्रकार कोणता आहे यावरच तुमचे मालकी हक्क ठरतात, जमीन विकण्याचे नियम ठरतात आणि सगळ्यात महत्वाचं, जमिनीची किंमत ती सुद्धा याच प्रकारावर अवलंबून असते. आणि हे उत्तर कुठे मिळतं? तुमच्या 7-12 उतार्यावर अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं. तर मुळात महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतजमिनी कायद्याने फक्त 2 मुख्य गटांमध्ये विभागलेल्या आहेत. असं समजा की हे मालकी हक्काचे 2 मोठे खांब आहेत. एक आहे भोगवटादार वर्ग 1 आणि दुसरा आहे भोगवटादार वर्ग 2. आता हे काय आहेत ते पुढे बघूया. बरं, मग या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, वर्ग 1 म्हणजे काय? तर संपूर्ण मालकी, म्हणजे जमीन तुमची, निर्णय तुमचा, तुम्हाला ती विकायची आहे, गहाण ठेवायची आहे, काहीही करायचं असेल, तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, एकदम फ्री होल्ड. पण वर्ग 2 म्हणजे निर्बंधित मालकी, म्हणजे नावाप्रमाणेच इथे काही बंधनं आहेत, काही अटी आणि नियम आहेत. ही जमीन विकायची असेल तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावीच लागते आणि याच जमिनीला बोलीभाषेत नवीन शर्त जमीन असंही म्हणतात. मग ही नवीन शर्त म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोपं आहे. सरकारने काही विशिष्ट हेतूने, म्हणजे सामाजिक न्यायासाठी लोकांना जमिनी दिल्या. आता या जमिनीचा गैरवापर होऊ नये किंवा कोणी ती लगेच विकून टाकू नये यासाठी सरकारने त्यावर काही अटी घातल्या. याच अटींना नवीन शर्त म्हणतात. म्हणून जेव्हा कधी तुमच्या 7-12वर नवीन शर्त हा शब्द दिसेल ना, तेव्हा लगेच समजून जायचं की आपली जमीन वर्ग 2 प्रकारची आहे आणि तिला काही खास नियम लागू आहेत. ओके, तर आता आपण या वर्ग 2 जमिनीचे काही महत्त्वाचे प्रकार बघू. म्हणजे या जमिनी येतात कुठून? यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे कुळ कायद्याने मिळालेली जमीन. याच्यामागे एक मोठी सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी आहे, हे एक साधं पण अत्यंत शक्तिशाली तत्व, कसेल त्याची जमीन. विचार करा, पूर्वी अनेक शेतकरी पिढ्यानपिढ्या दुसऱ्यांच्या जमिनीवर राबायचे, पण त्यांच्या नावावर जमिनीचा 1 इंच तुकडाही नसायचा. तर याच शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या जमिनीचा मालक बनवणारा हा एक क्रांतिकारी कायदा होता. खरंच, या एका कायद्यामुळे लाखो भूमिहीन शेतकरी जमिनीचे मालक झाले. या जमिनीचा प्रवास कसा झाला तेही समजून घेऊया, स्टेप बाय स्टेप. बघा, आधी शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीवर फक्त कष्ट करायचा. मग शासनाने कायदा केला आणि त्याला त्या जमिनीचा मालकी हक्क दिला. पण हा हक्क देताना त्यावर तीच नवीन शर्त टाकली आणि यामुळे काय झालं तर ही जमीन आपोआप भोगवटादार वर्ग 2 मध्ये गेली. यामागचा उद्देश हाच होता की त्या गरीब शेतकऱ्याकडून कोणी फसवून किंवा कमी पैशात ती जमीन लगेच काढून घेऊ नये. अच्छा, मग अशी कुळाची जमीन विकायची असेल तर काय करायचं? इथेच खरी मेख आहे. तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी तर लागतेच, पण त्याचबरोबर सरकारला एक ठराविक रक्कम, एक फी भरावी लागते. ह्याच फीला नजराणा असं म्हणतात. हा नजराणा भरल्यावर आणि रीतसर परवानगी मिळाल्यानंतरच तुम्ही तो व्यवहार पूर्ण करू शकता. कुळ कायद्यासारखाच आणखी एक महत्त्वाचा कायदा आहे ज्यातून वर्ग 2 प्रकारची जमीन अस्तित्वात आली. ती म्हणजे सीलिंगची जमीन. हा प्रकार जमीन धारणा मर्यादा कायदा किंवा सीलिंग ॲक्टमधून आला. याचा उद्देश काय होता तर मोठ्या जमीनदारांकडे जी अतिरिक्त जमीन होती ती काढून घेऊन भूमिहीनांना वाटायची. एक गोष्ट लक्षात घ्या, सीलिंग जमिनीचे नियम हे कुळाच्या जमिनीपेक्षाही खूप जास्त कडक आहेत. म्हणजे बघा, 1961च्या कायद्यानुसार दिलेली ही जमीन फक्त आणि फक्त शेतीसाठीच वापरायची असते, दुसरं काहीच नाही. आणि तिच्या विक्रीवर इतके कडक निर्बंध आहेत की विशेष आणि खूपच ठोस कारण असल्याशिवाय या जमिनीच्या विक्रीला परवानगी मिळणं जवळपास अशक्यच असतं. चला, आता जमिनीच्या वर्गीकरणाचा एक वेगळा अँगल बघूया. तो म्हणजे जमिनीचं वाटप कसं झालं आहे यावरूनही तिचा प्रकार ठरतो. हे वाटप मुख्यतः 2 प्रकारे होतं. एक तर कुटुंबातल्या कुटुंबात म्हणजे कौटुंबिक वाटप आणि दुसरं म्हणजे सरकारने केलेलं वाटप. यातला फरक अगदी सोपा आहे. जेव्हा वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने कुटुंबातल्या लोकांमध्ये वाटली जाते तेव्हा ती बहुतेक वेळा वर्ग 1 ची असते, म्हणजे त्यावर कसलेही निर्बंध नसतात. पण जेव्हा सरकार स्वतः पुढाकार घेऊन माजी सैनिक, धरणग्रस्त किंवा भूमिहीन लोकांना जमीन देते तेव्हा ती जमीन जवळजवळ नेहमीच वर्ग 2 ची असते, म्हणजेच त्यावर सरकारी निर्बंध लागू होतात. आत्तापर्यंत आपण जमिनीचे हे सगळे प्रकार बघितले, कुळ, सीलिंग, सरकारी वाटप वगैरे.
पण प्रश्न हा आहे की हे सगळं माहिती असणं इतकं गरजेचं का आहे? कारण सोपं आहे. तुमच्या जमिनीचा प्रकार कोणता आहे या एका गोष्टीवर तुमचे सगळे अधिकार अवलंबून आहेत. तुम्ही ती विकू शकता की नाही, त्यावर कर्ज काढू शकता की नाही, हे सगळं काही तुमच्या जमिनीच्या वर्गावर ठरतं. चला तर मग पटकन एकदा सगळं सारं एका नजरेत बघूया. लक्षात ठेवा, कुळ कायद्याने मिळालेली जमीन, सिलिंगची जमीन किंवा सरकारने वाटलेली जमीन या सगळ्या जमिनी वर्ग 2 मध्ये मोडतात आणि या विकायच्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागतेच लागते. फरक इतकाच की कुळाच्या जमिनीसाठी नजराणा भरावा लागतो आणि सिलिंगच्या जमिनीवर तर त्यापेक्षाही कडक नियम आहेत. आणि या सगळ्याच्या विरुद्ध कौटुंबिक वाटणीत मिळालेली जमीन, जी सहसा वर्ग 1ची असते, ती विकायला कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही. तर मग आता एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आजच आपला 7/12 उतारा काढून बघा. त्यावर तुमच्या जमिनीचा भोगवाटादार वर्ग कोणता लिहिला आहे ते तपासा. वर्ग 1 आहे की वर्ग 2? हे एकदा तुम्हाला कळलं ना की तुमच्या जमिनीवरचे तुमचे हक्क आणि त्या जमिनीचे नियम तुम्हाला एकदम स्पष्टपणे समजतील. नक्की बघा.